ग्रामपंचायत घोटी बुद्रुक मार्फत पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्या सहकार्याने आयोजित केलेले शेतकी औद्योगिक सांस्कृतिक बर डांग जनावरांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमादरम्यान शेतकरी भाऊसाहेब राजाराम गोटे यांचा पोपट नावाचा वळू गाव धामणी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक याने प्रथम क्रमांक पटकावला। पोपट बाळूची वैशिष्ट्ये, या बैलाने आतापर्यंत अनेक प्रकारची बक्षिसे मिळवली आहेत। घोटी याचे 4 दाती गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला। आजच्या प्रदर्शनाचा चॅम्पियन सुद्धा झाला। बैलाने आतापर्यंत 3 लाख रुपये मिळवले आहेत। बैलाचे आतापर्यंत 3 लाख रुपये मिळालेले आहेत। या प्रसंगी सरपंच गणेश गोडे, घोटी सरपंच आमदार हिरमण खोसकर, जनार्दन माळी, मनोहर गोडे, रघुनाथ तोकडे, संजय आरोटे, स्वाती कडू, कुलदीप चौधरी, हिरामण कवटे, पंडित खेताडे, राजाराम घोटे, भाऊसाहेब राजाराम घोटे, बाळासाहेब राजाराम घोटे, अरुण पंढरी घोटे, संतोष भवारी, विष्णू शंकर बोडे, नवनाथ विठोबा तुपे, अरुण गौडे तसंच इतर मान्यवर उपस्थित होते। भाऊसाहेब राजाराम गोटे, राहणार धामणी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक। आणि आमचा हा पोपट वळून इडं या घोटी बुद्रुकमध्ये कॅम्पिंग कमावली आहे। याच्या मायला आहे ना 4 ते 5 लिटर दूध आहे। याने आम्ही जालीपासून आहे ना चौथा सोडेल होतं। मला खायला चंदी बारीक पोरा जीवन येईल एवढे आम्ही त्याची वापस न करतो, एवढे त्याला जीव लावतो। त्याला गावाचं पीठ म्हणा, टेप म्हणा, मका बारडा, डबल अंडे हे सगळं त्याला चालू आहे। तर याच्या आमच्याकडे जवळ 3 पिढीच्या गाय झाल्या। मग ते आजीच्या हाच्या एक मात्राच्या हाच्या 2 आपल्या 3री पिढी चालू आहे। मग 3री पिढीमध्ये आपले पहिल्यापासून प्राण म्हणा हे आपले नंबर कमी त्या पर दिल्ली, नागपूर, बारामती, इंदापूर, मती काय डबल राजूर, किर्लं, शिर्डी, डबल आपले घोटी सगळी कप शिर्डी सगळे काय प्रथम एक क्रमांक येत्या चॅम्पियन येते। असं ठिकाणी घोटी आयोजित प्रदर्शन या ठिकाणी डांगी जनावरांचं मोठ्या थाटामाटानं या ठिकाणी संपन्न झालं। तसेच या ठिकाणी आलेले सर्व इगतपुरी असो, त्र्यंबकेश्वर असो, अकोला, राजूर, नाशिक इतर बाहेरून सर्व प्रदर्शनात भाग घेतला। आज खरोखर आज या ठिकाणी धामणी गावचा या पूर्ण प्रदर्शनामध्ये या व्यक्ती हा वळू चॅम्पियन आल्याबद्दल त्या ठिकाणी घोटी आपले भाऊसाहेब गोटे यांनी या वळूला चांगल्या प्रकारे खाद्य देऊन चांगल्या प्रकारे बारीकपणा पण त्याची जोपासना केली। खरोखर आपल्या जीवाला पोटाला अन्न कमी केलं असेल, परंतु या वळूला त्यांनी बरोबर अन्न चाललं म्हणून या ठिकाणी त्यांनी या पूर्ण प्रदेशामध्ये 1 नंबर आल्याबद्दल त्यांच्या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा आभार मानतो। आणि असं तिथून पुढे तुमचं कार्य चालत राहावं तुम्हाला शुभेच्छा देतो। जोरात बोला, जोरात। राजाराम भीमा गोटे, आमच्या वडिला ताईच्यापासून गाई आहे 3 पिढीच्या। आमच्या वळूचं नाव आहे पोपट। तर या गोटी प्रदर्शन अनेक प्रदर्शनमध्ये आमच्या 3 पिढीपासून आमच्या गाईंचे नंबर येत्या, वळूचे नंबर येत्या असे आम्ही उपासना करतोय। एकदम अति गरीब परिस्थिती आणि गरीब प्रपंचातून आम्ही यांच्या नादाला लागेल। स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक।